हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि चांगल्या आरोग्याची जावो. अशीच स्वामींचरणी ही मनोमन प्रार्थना अर्पण करून आजच्या विषयाकडे वळते. कारण दिवाळीचे हे जे पर्व आहे, हे जे 4 ते 5 दिवस आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जे वर्षभराची पूर्ण निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी आपल्याला पूर्णपणे फलदायी आणि मदतच करणारे असे हे क्षण आहेत. खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची जी सुरुवात आहे, त्याच अगोदर वसुबारसपासूनच आपण काही खास उपाय केले पाहिजेत. ते तुमच्यासोबत मी अगोदरच शेअर केलेले आहेत. रोज तुम्ही कमीत कमी 1 वेळा तरी तुपाचा दिवा लावून श्री सूक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम जरूर म्हणायचं आहे. कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे. जरी तुम्ही आत्तापर्यंत म्हटलं नव्हतं, जेव्हापासून हा व्हिडिओ ऐकलाय तेव्हापासून कमीत कमी एकदा तरी निदान म्हणायला तुम्ही जरूर वेळ काढा. जर तुम्हाला येत नसेल म्हणायला, तर मोबाईलवरती लावा लिरिक्ससोबत आणि सोबत मोबाईल समोर ठेवून तुम्ही हे म्हणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही ॲटलीस्ट जे आहे प्रयत्न तरी केले, तुम्हाला येत नसेल तरी तोडकी-मोडकी जी आहे, ती सेवा तुम्ही लक्ष्मी मातेच्या चरणाशी अर्पण केली. यामुळेच मनातील जे भाव आहेत ते ओळखणारा देव सर्वस्वी तुमच्यावरती प्रसन्नच होणार आहे आणि माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तर यासोबतच लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी काय काय आपल्याला साहित्य लागेल साध्यात साधी सोपी पूजा करण्यासाठी आणि याचसोबतच जाणून घेऊया आजचा शुभ मुहूर्त काय आहे संपूर्ण लिस्टप्रमाणे. कारण दिवाळीमध्ये या दिवशी असं झालेलं आहे बऱ्याच बऱ्याच वर्षांनंतर की 2 दिवस सलग अमावस्या ही तिथी मिळालेली आहे आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा 2 दिवसांचा असणार आहे. तर काय करता येईल आता आपल्याला अनेक ठिकाणी संभ्रम आहे की 1 तारखेलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे कारण अयोध्येमध्ये 1 तारखेला लक्ष्मीपूजन करणार आहेत. तर 31 तारखेला अनेक जण लक्ष्मीपूजन करणार आहेत की लक्ष्मीपूजनाची रात्र ही महत्त्वाची आहे म्हणून अनेक उपाय, गुप्त टोटके करण्यासाठी देखील ही रात्र तितकीच महत्त्वाची आहे. मंत्र साधना किंवा तांत्रिक लोकांमध्ये 31 तारखेला देखील खूप महत्त्व आहे. आता यामध्ये आपण जर म्हटलो, तर 2 दिवस लक्ष्मीपूजन जे आहे तो विधी आपण सर्वसामान्य माणूस करू शकतो. यामध्ये काय आहे लक्ष्मीपूजनाची जी तयारी आहे, ती आपल्याला करायची आहे आणि सलग 2 दिवस लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. कारण उदय तिथीनुसार म्हणजे सूर्य ज्या तिथीला बघतो, त्या तिथीनुसार 1 तारखेला लक्ष्मीपूजन काही जण करणार आहेत. तर 31 तारखेला अनेक जण म्हणजेच तिरुपती बालाजीची वगैरे तिथे त्या एरियांमध्ये किंवा त्या मंदिराच्या तिथे जे पुजारी ब्राह्मण जी तिथी पाळणार आहे, ते 31 तारखेची पाळणार आहेत. यामुळे होणार काय आहे, 2 दिवस लक्ष्मीपूजन सलग आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाची मांडणी तुम्ही 31 तारखेला करून दुसऱ्या दिवशी 1 तारखेला तशीच ठेवून तुम्ही पुन्हा त्याच्यावरती फुले, हार, सुगंधित द्रव्ये, धूप, दीप अर्पण करून पुन्हा ते मंत्र अजून तुम्ही पॉवरफुल करू शकता. पुन्हा तुमचे जे काही साहित्य आहे, यंत्र किंवा मग पोटली वगैरे ते तुम्ही अजून एनर्जाइज करू शकता. त्यामुळे अतिशय चांगला असा संयोग आहे. मी तरी 31 तारखेला पूजा मांडणी करून दुसऱ्या दिवशी पण लक्ष्मी मातेची पूजा, उपासना जेवढी जमणार आहे तेवढी सेवा करणार आहे. कारण संध्याकाळी 6:15च्या दरम्यान अमावास्या तिथी संपत आहे. म्हणजे नेमकंच आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करणार आणि तेव्हा अमावास्या तिथी संपत आहे. म्हणून मला असं वाटतं, की माझ्या विचारांशी जे सहमत असतील त्यांनी जरूर कमेंट करा. कारण 31 तारखेला जर आपण पूजा मांडणी वगैरे केली, पूजा मांडणी वगैरे करताना साधासाध आपल्याला 1 तास तरी निदान निघून जातो त्यामध्ये. म्हणूनच मग बाकीचा राहिलेला वेळ आहे, तर त्यामध्ये आपल्याला उरलेली मंत्रसाधना, याशिवाय आजच्या दिवशी तुम्हाला हवन देखील करायचं आहे. साध्यात साधं सोप्पं तुम्हाला हवन सांगते कसं करायचं. अग्निदेवतांचे 3 पाय आहेत. त्यामुळे हवन कुंडामध्ये प्रथम 3 समिधा म्हणजेच समिधा याचा अर्थ जे आपण लाकूड प्रज्वलित करतो आंब्याचं वगैरे, तर ते. मग त्या 3 समिधा कापूर तुम्ही सोबत जाळून त्या प्रज्वलित करायच्या आहे. ओम अग्निदेवाय नमः. अग्निदेवांचं आवाहन करायचं.
त्यानंतर श्री गणेशाच्या 11 आहुत्या द्यायच्या प्रथम. नंतर तुम्ही विष्णुदेवांच्या आहुत्या द्यायच्यात, श्री स्वामी समर्थांच्या आहुत्या. यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेची आहुती द्यायची आहे, कुबेरांची आहुती द्यायची आहे, अष्टलक्ष्मीच्या मंत्राची आहुती द्यायची आहे. या सगळ्या आहुत्या तुम्ही जेव्हा देणार आहात, तूप पाहिजे तुम्हाला. जरी तुमच्याकडे कोणती हवन सामग्री नसेल, तरी तुपानी आणि गूळ, मध मिक्स करून तुम्हाला हवन सामग्री बनवायची आहे. ती थोडक्यात सांगते. याआधी पण मी सांगितली होती. ड्रायफ्रूटचा चुरा, तूप, गूळ, मध, फुलांच्या पाकळ्या गुलाबाच्या, तांदूळ जे आहेत त्या तांदूळ, यानंतर खोबऱ्याचा किस जो आहे, पांढरे तीळ, हे सगळं एकत्रित मिक्स करायचं. यामध्ये देखील तूप टाकायचं आणि ही जी हवन सामग्री आहे, या हवन सामग्रीने तुम्हाला आहुती द्यायची आहे. कारण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी असं वर्णन केलेलं आढळतं, की देवतांना जी आहे ती आहुती समर्पण केली जाते. त्या गंधाने, त्या अन्नाच्या वासाने देवतांचे पोट भरते, देवता तृप्त होतात. म्हणूनच या गोष्टीने अग्निदेव जे आहेत, अग्निदेवांची पत्नी स्वाहा, स्वाहा म्हटल्याशिवाय ती आहुती देवतांपर्यंत पोहोचत नाही व त्या गंधाने देवता तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. यापूर्वी देखील मोठमोठ्या ऋषींनी, मोठमोठ्या जे आहेत राक्षसांनी वगैरे युद्धाच्या वेळेस वगैरे देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी मोठमोठे यज्ञ आणि याग केलेले आहेत. त्याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. तर आपण सात्विकरित्या करायचं आहे. आपल्याला जी इच्छा आहे, आपल्या धनधान्यामध्ये बरकत, आपल्या कामामध्ये बरकत, आपल्याला पैशाची जी आर्थिक चणचण आहे ती निघून जाऊन भरभराट व्हावी, यासाठी आपण हा हवन करायचा आहे घरच्या घरी. लक्ष्मीपूजनाच्या रात्री बरोबर तुम्ही 11 वाजून 11 मिनिटांनी हा हवन करायला घ्यायचा आहे. तोपर्यंत आपली सगळी कामं व्यवस्थित होतात, पूजाविधी व्यवस्थित पार पाडतो. त्यानंतर तुम्ही हवनाची जी आहे ती तयारी करायची आहे. अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे. लक्ष्मी मातेला कितीही तुम्ही अन्नपदार्थ तिथे ठेवले, तरी जोपर्यंत तुम्ही आहुतीद्वारे ते देत नाही, तोपर्यंत ते लक्ष्मी मातेजवळ पोहोचत नाही. त्यामुळे ही तुम्ही जी आहे साधना, मोठमोठे मंत्र जरी नाही म्हणता आले, तरी तुम्ही 11-11 आहुत्या जरी दिल्या, तरी प्रत्येक देवतांपर्यंत त्या पोहोचणार आहेत आणि याचा चांगला प्रभावच तुमच्या आयुष्यात दिसणार आहे. तर तुम्ही जरूर हा जो हवन सांगितला मी घरच्या घरी आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की हवन सामग्री कशी घरच्या घरी तयार करायची, तर ती तुम्ही जरूर करा. आणि शुभ मुहूर्त जो आहे तो यामध्ये बघूया. आता जे 1 तारखेला 1 नोव्हेंबरला जे दिवाळी लक्ष्मीपूजन साजरे करणार आहेत, त्यांच्यासाठी सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळ मानण्यात आलेला आहे. यामध्ये 3 शुभ मुहूर्त मानलेले जातात. परंतु शास्त्रानुसार देवी लक्ष्मीची पूजा नेहमी प्रदोष काळात करायला हवी. म्हणूनच आदल्या दिवशी देखील आपण पूजन करायचं आहे. काय हरकत आहे? नेहमी दरवर्षी धन्वंतरी म्हणजे धनत्रयोदशी नंतर लगेच लक्ष्मीपूजन येत असतं, नरक चतुर्दशी. तर यावेळेस तसं नाही आहे, 2 दिवसाचा गॅप होत आहे. तर मध्येच हा 1 दिवसाचा गॅप पकडून दुसऱ्या दिवशी आपण ही साजरी करू शकतो. आता बघूया लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त. सकाळी 8 ते 9:30 पर्यंत लाभ मुहूर्त आहे. त्यानंतर 9:30 ते दुपारी 11 अमृत आहे. दुपारी 12:30 ते दुपारी 2 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. संध्याकाळी 5 ते 6:30 चंचल मुहूर्त आहे. संध्याकाळी 5:30 ते 8:11 हा पूर्ण प्रदोष काळ आहे. 5:30 ते 8:11 म्हणजे साधारणतः 7:15 पर्यंत प्रदोष कालामध्ये आपण लक्ष्मीपूजन करायला काही हरकत नाही आहे. तर यासाठीच तुम्ही जे काय आहे पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तुमच्यामध्ये ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे आणि लक्ष्मीपूजनाची तयारी करून 2 दिवस अगदी छान आनंदाने लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी एक्स्ट्रा 1 दिवस भेटलेला आहे. तर त्याची सगळ्यांनी एकदम चांगल्या योग्य प्रकारे त्याचा उपाय म्हणजे जे आहे उपयोग करून घ्यायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.